पुणे शहर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या या ठिकाणी काल आणि आज 2 सत्रामध्ये या ठिकाणी मुलाखती झालेल्या आहे। जवळजवळ 41 प्रभागामधून 500 जणांनी या ठिकाणी इच्छुकांचा फॉर्म या ठिकाणी नेला होता। जवळ 450 ते 450 लोकांनी या ठिकाणी फॉर्म जमा केलेला आहे आणि एक अतिशय खेळमेळीच्या वातावरण उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सर्व इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहे आणि बऱ्यापैकी सर्व आमचे इच्छुक उमेदवार अतिशय सक्षम त्या प्रभागामध्ये काम करणारी मंडळी आहे। त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये एक चांगला प्रकारचा रिझल्ट या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाचा दिसेल। मुलाखतीमध्ये काय काय विचारलं जाते, कोणते मुद्दे जास्त विशेष करून ज्याही मुलाखती आम्ही घेतो त्यामध्ये शिवसेनेचा पहिला सभासद आहे का, सामाजिक कार्य काय आहे, शिवसेना पक्षाची बांधणी कशा पद्धतीने केलेली आहे, त्याचबरोबर संघटनेमध्ये किती वर्षे आपण काम करताय, त्याला सर्व प्रभागाची माहिती आहे का, सर्व समाजाला त्या ठिकाणी धरून आहे का, निवडणूक लढवताना कशा पद्धतीने लढली पाहिजे, रणनीती कशी असली पाहिजे, ह्या मुद्द्यावर त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले ते निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे का, त्याचबरोबर आपली सभासद नोंदणी असेल, या सर्व गोष्टी विचारून या ठिकाणी मुलाखती घेतल्या। भाजप आणि तुम्ही एकत्रित लढताय तर पुण्यामध्ये साधारण किती जागांची तुम्ही अपेक्षा करताय किंवा त्या मागणी? शिवसेना आणि भाजप गेले लोकसभा विधानसभा या ठिकाणी पुणे शहरामध्ये युती म्हणून आम्ही लढलेलो आहोत। म्हणून येणारी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही शिवसेना भाजप म्हणूनच आम्ही येणारी पुणे महानगरपालिका निवडणूक लढू। परंतु जो काय निर्णय घ्यायचा आहे तो शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे घेतील। किती जागा घ्यायच्या, काय जे घ्यायचा सर्वस्व अधिकार माननीय एकनाथभाई शिंदे साहेबांना आहे। काल प्राथमिक चर्चा झालेली आहे, लवकरच दुसरी बैठक या ठिकाणी होईल, त्यानंतर आपण बोलू।